नमस्कार, मी रुपाली रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण महागौरीसाठी महानैवेद्य थाळी बनवणार आहोत। यामध्ये आपण अर्धा किलो पुरणपोळीचा स्वयंपाक कसा बनवायचा ते पाहणार आहे। अगदी सिंपल पद्धतीने पण अगदी झटपट होणारा हा स्वयंपाक आहे। मेनू पण आपले भरपूर आहेत, अगदी कोणीही बनवू शकेल अशा पद्धतीने मी हा स्वयंपाक तुम्हाला शिकवणार आहे। इथे आपण 2 ग्लास हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। वजनी ही अर्धा किलो डाळ आहे। डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। अगदी छोटीशी एक ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे। आपण ही जी थाळी बनवतोय तो बिना कांदा लसूण बनवतोय, तर याच्यामध्ये आपल्याला आमटी येते बिना कांदा लसणाची बनवायची आहे। तर त्याच्यासाठी आपण डाळ शिजवताना 2 चमचे इंद्रायणी तांदूळ वापरायचा आहे। त्याच्यामुळे आपला आमटीचा कट आहे तो घट्टसर निघतो आणि आमटीला चव पण चांगली येते, अशी पातळ आमटी दिसत नाही। आता डाळ आहे ते आपण अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये शिजण्यासाठी आपण 7-8 ग्लास पाणी घातलेलं आहे, म्हणजे अगदी भरपूर पाणी ठेवायचं आहे। आणि शिजताना अगदी अर्धा चमचा साजूक तूप घालायचे। साजूक तूप घातल्यामुळे डाळ आहे ती आपली अगदी मऊसूद होते। तांदूळ घातलेला आहे त्याच्यामुळे पण डाळ आपली छान मऊसूद शिजते। सुरुवातीला गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे। कुकरमध्ये हवा पकडायला लागली की गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम गॅस करून आपल्याला एक शिट्टी कुकरची होऊन द्यायची आहे। अशा पद्धतीने आपली हरभऱ्याची डाळ अगदी छान मऊसूद शिजला जाते। जास्त शिट्ट्या करायच्या नाही, तर आपलं पुरण पातळ होऊ शकतं। आता इथं आपण कुकर लावून घेणार आहोत। कुकर लावण्यासाठी 1 ग्लास आपण इथे तांदूळ घेतलेला आहे इंद्रायणी, आणि अर्धी ते पाऊण वाटी आपण इथे तूर डाळ घेतलेली आहे। तूर डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे। शिजण्यासाठी जेवढं पाणी लागते तेवढे पाणी आपण ठेवलेलं आहे। डाळीमध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा आपण हळद टाकलेली आहे। चवीनुसार त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे। वरण आपण साधंच ठेवणार आहोत आणि तांदळामध्ये आपण चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आहे। आणि तांदूळ शिजताना नेहमी थोडंसं तूप टाका, भात चांगला होतो, थोडासा मोकळा होतो। इंद्रायणी तांदळाचा थोडासा चिकट होतो ना, आपण जर तूप टाकलं तर भात आपला छान मऊसूद पण होतो आणि थोडासा मोकळा पण होतो। कुकरमध्ये 3 शिट्ट्यांमध्ये आपलं वरण भात होणार आहे। आता आपली पुरणाची डाळ पण शिजलेली आहे। कुकर थंड झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये कुकर थंड झालेला आहे, तुम्हाला दिसत असेल अगदी 1 शिट्टीमध्ये सुद्धा अगदी मऊ अशी डाळ शिजलेली आहे। याच्यापेक्षा जर डाळ जास्त शिजली तर आपलं पुरण पातळ होतं। आता त्याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी वापरलेलं आहे, कारण आपल्याला कट काढायचं आहे। कट काढण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी हवं, म्हणून त्याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी वापरलेलं आहे। आता अगदी व्यवस्थित डाळ त्याच्यामध्ये मिक्स करून असं आपण चाळणीने काढून घेतलेली आहे। ज्या पातेल्यामध्ये आपल्याला पुरण परतायचं आहे त्याच पातेल्यामध्ये आपण ही डाळ छान त्या पाण्यातून काढून घेतलेली आहे। हे जे पाणी आहे ते आमटीचा कट आहे, आमटीसाठी आपण हे पाणी वापरणार आहे। तर अगदी थोडीशी डाळ, अगदी शिजलेली थोडीशी डाळ मी काढून घेतलेली आहे आमटीच्या वाटण्यासाठी। आता ह्याच्यामध्ये आपण 400 ग्रॅम गूळ वापरलेला आहे। आता पुरण आपल्याला परतून घ्यायचंय। गूळ आहे तो पूर्णपणे वितळेपर्यंत आपण छान परतून घ्यायचंय। गूळ पूर्ण वितळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 100 ग्रॅम साखर घालायची आहे। हे प्रमाण ठेवायचंय। पुरण अगदी छान चिकट होतं, आपली पुरणपोळी फुटत नाही। अगदी चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचंय। नेहमी मी गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकते, त्या पदार्थाला चव येते। पुरण छान अशा पद्धतीने परतून घ्यायचंय। छान चिकट असं पुरण परतायचं आहे। तेवढं घट्टसर आपलं पुरण झालेलं आहे। थोडंसं तूप टाकायचंय। परतताना तूप टाकल्यामुळे पुरणपोळीची चव चांगली लागते, टेस्ट येते पुरणपोळीला। पुरण आपलं परतून झालेलं आहे। सगळ्यात शेवटी आपण त्याच्यामध्ये वेलची पूड टाकायची आहे, जायफळ पूड टाकायची आहे, थोडीशी सुंठ टाकली तरी चालेल। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आणि आता हे पुरण आहे ते आपण पुरण यंत्रामधून वाटून घेणार आहे। तुम्हाला दिसत असेल पुरण किती आपलं सॉफ्ट झालेलं आहे आणि पुरण पण व्यवस्थित शिजलेलं आहे। डाळ तर अजिबात राहिली नाही। तसं तर पुरण वाटायची गरज पण नाहीये, पण थोडंसं पुरण वाटायच्या चाळणीमधून काढून घ्यायचंय, म्हणजे अगदी मऊसर आपलं हे पुरण अजून तयार होईल। शक्यतो आपण पुरण वाटण्याच्या चाळणीमधून पुरण वाटतो त्यावेळेस गरम गरम वाटायचंय, म्हणजे पटकन होतं। अगदी छान असं पुरण आपण वाटून घेतलेलं आहे। तुम्हाला दिसत असेल अगदी लोण्यासारखं मऊसर असं पुरण आपलं तयार झालेलं आहे आणि अगदी चिकट पण आहे। हे पुरण आहे ते पुरणपोळीतून अगदी मऊसूद असं हे पुरण आपलं तयार झालेलं आहे। आता ज्या पातेल्यामध्ये आपण पुरण परतले त्याच पातेल्यामध्ये आपण जो आमटीचा कट ठेवलेला होता तो काढून घ्यायचा आहे। आणि हे जे राहिलेलं पुरण आहे ते सगळं त्या कटामध्ये छान मिक्स करून घ्यायचंय। आता आपण वाटण्यासाठी वाटण थोडंसं भाजून घेणार आहे। अगदी पाव वाटी खोबरं मी घेतलेलं आहे।
म्हणजे आपला गोटा असतो नारळाचा, त्याच्यातला अर्ध्याचा अर्धा घेतलेला आहे आणि 3-4 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. ते सर्व छान भाजून घ्यायचं आहे. थोडीशी बडीशेप घालायची आहे 1 चमचाभर. आमटी करताना थोडीशी बडीशेप नक्की घाला. आमटीची टेस्ट आहे ती अगदी वेगळी लागते, छान लागते. थोडीशी कोथिंबीर, आलं घातलेलं आहे आणि आपण शिजवून घेतलेली डाळ घातलेली आहे. आता हे सर्व साहित्य आहे ते थोडंसं आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून अगदी बारीक वाटण करून घ्यायचं आहे. हे आपलं आमटीचं वाटण आहे. कांदा लसूण जरी वापरलेला नाही आहे तरी आमटीची टेस्ट आहे ती अगदी अप्रतिम लागते. आता एका कढईमध्ये आपण 2 पळ्या तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपला घरचा साठवणीचा मसाला घातलेला आहे 2 चमचे. आपण सर्व मसाले आहेत ते सर्व घरचेच वापरतो. आणि जे वाटण आपण भाजून घेतलेलं होतं ते छान बारीक वाटून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि वाटणाला छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे. वाटण आपलं छान परतून झालेलं आहे. तुम्हाला दिसत असेल अगदी छान तेल सुटलेलं आहे, कलर पण चेंज झालेला आहे. आता हे वाटण आहे आमटीचा जो कट आहे त्या कटामध्ये टाकायचा आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आमटीला आपल्याला फोडणी घालायची आहे. त्यासाठी एका पातेल्यामध्ये आपण 2 पळ्या तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालायचे. आमटीला नेहमी अशी वरून फोडणी द्या, छान लागते. कढीपत्ता टाकायचा आहे आणि ओलं खोबरं आणि आलं आणि कोथिंबीर ह्याचं जाडसर वाटण टाकायचं आहे. आणि जी ताजी मेथी असते ती टाकलेली आहे 2-3 चमचे बारीक चिरून. थोडासा हिंग टाकलेला आहे. मेथी नसेल तुमच्याकडे थोडे मेथी दाणे टाका. थोडेसे पांढरे तीळ टाकलेले आहेत आणि फोडणी आहे ती छान खमंग करून घ्यायची आहे. फोडणी छान खमंग झाली की त्याच्यामध्ये आपण 1 चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. आमटीला कलर छान येतो. आता छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये आमटीचा जो कट आहे वाटण घातलेला तो टाकायचा आहे आणि जेवढ्या प्रमाणात तुम्हाला आमटी घट्ट पातळ बनवायची आहे तेवढ्या प्रमाणात थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मी 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे. एवढी घट्टसर आपली आमटी झालेली आहे. आमटीला छान आता उकळी आणून द्यायची आहे. आमटीला छान उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा आपला घरचा गोडा मसाला मी वापरलेला आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचा वापरू शकता. अशा प्रकारे कटाची आमटी आपली तयार झालेली आहे. आता आपल्याला मेथीची भाजी बनवायची आहे. मेथीची भाजी बनवण्यासाठी 1 गड्डी मी घेतलेली आहे. छान निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. 3-4 चमचे मुगाची डाळ भिजत ठेवलेली होती 10 ते 15 मिनिटे. 2-3 हिरव्या मिरच्या अशा जाडसर वाटून घेतलेल्या आहेत. आता कढईमधलं तेल छान गरम झालेलं आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण वाटलेली मिरची टाकलेली आहे. मिरची छान खमंग परतून घ्यायची आहे. मिरची परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ती डाळ भिजून घेतलेली आहे ती टाकायची आहे. डाळ पण तेलामध्ये छान परतायची आहे. डाळ परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अगदी थोडीशी हळद घालायची. आपण मेथीच्या भाजीत थोडीशी हळद घातली ना की मेथीच्या भाजीचा कलर आहे ना तो छान हिरवागार राहतो. आता धुतलेली मेथी घालायची. हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार. अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी मी मीठ टाकलेलं आहे. 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. आपल्याला बटाट्याची भाजी पण बनवायची आहे. त्यासाठी 6 बटाटे मी सोलून घेतलेले आहेत. 5 मिनिटं झाल्यानंतर झाकण काढायचं आहे आणि जे पाणी सुटलेलं आहे ते पूर्णपणे आटून द्यायचं आहे. बटाटे आपण छान उकळून सोलून घेतलेले 6 बटाट्याची भाजी आपण बनवतोय. वजनी अर्धा किलो बटाटे आहेत. बटाटे अशा पद्धतीने छान बारीक चिरून घ्यायचे आहेत. वाटण्यासाठी इथे 10-12 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, 2 इंच आलं घेतलेले आहे ते जाडसर वाटून घ्यायचे. बटाट्याच्या भाजीसाठी हे वाटण आहे. त्याच कढईमध्ये मी 2 पळ्या तेल घातलेलं आहे. तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवायचं. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे, अर्धा चमचा जिरे घालायचे, कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता थोडासा जास्तच घाला. कढीपत्ता थोडासा खमंग झाला की त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण हिंग घातलेला आहे आणि हे मिरची, आलं आणि कोथिंबीरीचं वाटण
जाडसर वाटायचे, पाणी घालायचं नाहीये. वाटण छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालायची आहे अर्धा चमचा हळद. हळद छान तेलामध्ये परतल्यानंतर चिरलेला बटाटा घालायचा आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. चवीनुसार त्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ. अर्धा चमचा मी मीठ टाकलेलं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. तशा पद्धतीने आपला हा पिवळा बटाटा तयार झालेला आहे. कलर पण किती छान दिसतोय ना. वाटणामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची म्हणजे आपला बटाट्याचा कलर आहे तो छान हिरवागार होतो. आता वरून छान किसलेलं ओलं खोबरं टाकायचं आहे, चिरलेली कोथिंबीर. तशा पद्धतीने आपला पिवळा बटाटा तयार झालेला आहे. आता इथे आपण मसाले भात बनवतो. मसाले भात थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवतो. इथे अर्धा किलो मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत. वाटण्यासाठी इथे 10-12 हिरव्या मिरच्या, ओलं खोबरं घेतलेलं आहे पाव वाटी, कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर, 2 ते 3 इंच आलं घेतलेलं आहे. इथे 1 चमचा धने, 10-12 लवंग, मिरी, थोडेसे शहाजिरे, 1 चक्री फूल, थोडंसं दालचिनी, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरे, मसाला वेलची, तमालपत्र असं घेतलेलं आहे. हे सर्व या वाटणामध्ये टाकून छान बारीक वाटण आपल्याला वाटून घ्यायचे. थोडेसे काजू मनुके घेतलेले आहेत. 100 ग्रॅम इथे आपण तोंडली घेतलेली आहे. 2 टोमॅटो, 1 वाटी आपण मटारचे दाणे घेतलेले आहेत आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे. मी बासमती तांदूळ वापरलेला आहे. तुम्ही इंद्रायणी तांदूळ वापरा. इंद्रायणी तांदळामुळे अजून भाताची चव वाढते. अगदी अप्रतिम असा इंद्रायणी तांदळाचा भात होतो. आता एका पातेल्यामध्ये आपण 2 ते 3 पळ्या तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा आपण मोहरी घातलेली आहे. मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घातलेला आहे. आपण वाटणामध्ये जिरं घेतलेलं आहे त्याच्यामुळे फोडणीमध्ये कमीच घातलेलं आहे. आणि आपण जे वाटण तयार केले ना त्या वाटणामुळे भाताचं टेस्ट आहे ना खूप छान लागते, वेगळी टेस्ट लागते. कारण सगळा खडे मसाला आपण अखंड घेतलेला आहे. ताजा मसालापासून आपण हा मसाले भात बनवतो. कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता घातल्यानंतर हे आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. वाटणामध्ये मी थोडंसं पाणी वापरलेलं आहे. पाणी टाकून हे वाटण वाटलेलं आहे. आता वाटण छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हिरवे वाटाणे घालायचे आहेत. आता सीझन आहे त्याच्यामुळे हिरवा वाटाणा मिळतोय. तुम्ही ग्रीन पीसही वापरला तरी चालेल. वाटाणे तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तोंडली घालायची आहेत. तोंडली पण छान हिरवीगार आणि कवळी घ्यावीत कधी पण भातासाठी. आता हे सर्व छान परतून घ्यायचे. आपलं वरण भाताचा कुकर पण झालेला आहे. डाळ थोडीशी घोटून घ्यायची, एका पातेल्यामध्ये काढून उकळून ठेवायची आहे म्हणजे आपलं हे साधं वरण तयार होईल. वाटण छान परतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये टोमॅटो घालायचे आहेत. काजू मनुके पण घालायचे आहेत. अर्धा चमचा हळद घालायची आहे. परत एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 1 चमचा आपण इथे गोडा मसाला वापरलेला आहे. गोडा मसाला आपला हा घरचाच आहे. चवीनुसार 1 चमचा सुरुवातीला मी मीठ टाकलेलं आहे. अर्धा किलो तांदळासाठी आपल्याला 2 चमचे मीठ लागतं. आता आपण जो तांदूळ भिजत ठेवलेला होता तो टाकायचा आहे आणि अगदी अलगद हाताने आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. बासमती तांदूळ आहे. तांदूळ थोडासा लांब असतो म्हणून तुकडा होऊ शकतो, म्हणून अगदी अलगद हाताने आपल्याला हे परतून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे. अर्धा किलो तांदूळ घेतलाय तर मला 1 लिटर पाणी लागणार आहे. तर 1 लिटर मी पाणी टाकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे. सुरुवातीला 1 चमचा मी मीठ टाकलेलं होतं. आता 1 चमचा मी मीठ टाकलेलं आहे. आता आपल्याला पालकची भजी बनवायची आहे. पालकची भजी बनवण्यासाठी अर्धी गड्डी मी पालक घेतलेला आहे. अर्धी वाटी आपण हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे. थोडेसे धने, ओवा, जिरे, 10-12 हिरव्या मिरच्या आणि आलं घेतलेलं आहे. डाळ ह्याच्यामध्ये टाकून छान आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे. भाताला आपल्या छान उकळी आलेली आहे आणि कधी पण मसाले भाताला छान उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे, झाकण ठेवायचं आहे आणि भात आपल्याला शिजून द्यायचा आहे. आता ही आपण जी डाळ वाटून घेतलेली आहे ती पालकमध्ये टाकायची आहे. थोडीशी हळद टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मी 1 चमचा मीठ वापरलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचे. आता पालकमध्ये जेवढं बेसन पीठ बसेल तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे म्हणजे आपल्या भजी अशी व्यवस्थित काढता येतील अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला पीठ मिक्स करायचे. त्या पिठाचा असा अंदाज सांगू शकत नाही.
जेवढे आपली पालकमध्ये पाणी असेल तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये पीठ लागेल. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, पांढरे तीळ टाकलेले आहेत. आता आपण पुरणपोळीसाठी कणिक मळून घेणार आहोत. त्यासाठी इथे 200 ग्रॅम मी मैदा घेतलेला आहे. त्या मैद्यामध्ये आपण मोठ्या 2 पळ्या तेलाचं कडकडीत असं मोहन घातलेलं आहे. चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण 400 ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 600 ते 700 ग्रॅम आपण हे सर्व पीठ घेतलेलं आहे. आता हे सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही कणिक छान मळून घ्यायची आहे. तुम्ही नुसत्या गव्हाच्या पिठाच्याही पुरणपोळ्या बनवू शकता, पण मी थोडासा मैदा घातलेला आहे कारण ह्या पुरणपोळ्या कोणी पण बनवू शकेल. थोडा मैदा घातल्यामुळे पुरणपोळी लाटायला त्रास होत नाही, अगदी झटपट अशी पुरणपोळी होते. तेवढं पातळसर असं हे पीठ आपण मळून घेतलंय. आता याच्यामध्ये थोडासा तेलाचा हात घेऊन आपण अगदी छान एकजीव होईपर्यंत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय. हे पीठ मळताना एवढी थोडीशी मेहनत आपल्याला करावी लागणार आहे, त्याच्यामुळेच आपल्या पोळ्या छान अशा खुसखुशीत आणि छान होतात. आणि मैदा घातल्यामुळे पुरणपोळी थोडी खुसखुशीत पण होते. तुम्ही मैदा पूर्णपणे स्किप करू शकता, पण जर मैदा नसताल वापरणार तर मोहनसाठी तेल वापरायची गरज लागत नाही. तर आपला हा मसाले भात तयार झालेला आहे. छान कलर दिसतोय ना भाताचा. आता वरून थोडंसं ओलं खोबरं घालायचंय, चिरलेली बारीक कोथिंबीर घालायची आहे. तर मसाले भात पण आपला तयार झालेला आहे. तर आपल्याला भजी पापड तळून घ्यायचे. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. गरम तेलामध्ये आपण छान कुरडई अशी टाकलेली आहे. छान फुलेपर्यंत आपण ही कुरडई तळून घेतलेली आहे. आता आपल्याला पालकची भजी बनवायची आहे. तर सगळ्यात शेवटी थोडासा सोडा मी घातलेला आहे. अगदी थोडासा घालायचा आहे, जास्त घालायचा नाहीये. आपण वाटलेली डाळ घातलेली आहे, त्याच्यामुळे भजी आहेत ती छान कुरकुरीत राहतात. म्हणजे जरी शिळी झाली तरी भजी लूज पडत नाहीत, म्हणून थोडीशी वाटलेली डाळ नेहमी घालावी. अशा प्रकारे आपण पालकची भजी पण तळून घेणार आहे. छान खमंग होईपर्यंत भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत. मिरचीऐवजी तुम्ही इथे मिरची पावडरही वापरू शकता. आता आपण पुरणपोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. तेवढी सैलसर आपण कणिक ठेवलेली आहे. पुरणपोळीची कणिक नेहमी सैलच असावी. थोडासा पिठीचा हात घेऊन मोदकाला जशी वाटी बनवतो तशा पद्धतीने वाटी बनवून घ्यायची आहे. आणि जेवढ्या प्रमाणात आपण कणकेचा गोळा घेतलाय तेवढ्या प्रमाणात पुरणाचा गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने छान त्याच्यामध्ये बसवून घ्यायचा आहे. आणि अगदी अलगद हाताने छान अशी पुरणपोळी आपल्याला सगळीकडून एकसारखी अशी लाटून घ्यायची आहे. आपण मैदा घातलेला आहे त्याच्यामुळे कोणी पण ही पुरणपोळी अगदी सहज लाटू शकेल. मैदा घातल्यामुळे पुरणपोळी लाटायला त्रास होत नाही, फुटत नाही पुरणपोळी. आणि तुम्हाला पुरण पण दिसत असेल अगदी मऊसूत झालेला आहे. आणि पुरणपोळीमध्ये सुद्धा पुरण अगदी सगळीकडून पसरलेलं आहे. अगदी एकसारखी अशी पुरणपोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. पुरणपोळीची किनार नेहमी पातळ असावी, जाड नसावी आणि सगळीकडून एकसारखी पुरणपोळी लाटलेली असावी. तुम्ही गव्हाची कणिक वापरणार असताल ना तर त्याच्यामध्ये मोहन घालायचं नाहीये, पण मळून झाल्यानंतर पाण्याचा हात घेऊन सैलसर करायची आहे आणि तेल लावून छान मळून घ्यायची आहे. अशा पद्धतीने छान अशी पुरणपोळी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला दिसत असेल अगदी सगळीकडून एकसारखी असल्यामुळे पुरणपोळी छान टम्म फुगलेली आहे, एकसारखी फुगलेली आहे. कलर पण पुरणपोळीचा खूप छान दिसतोय. तर दोन्ही साईडनी छान अशी खमंग पुरणपोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे. अशा पद्धतीने छान टम्म फुगलेली पुरणपोळी, त्याच्यावर मस्त साजूक तुपाची धार, भारी वाटते ना. पाताक्षणी खायची इच्छा होते. तर आजचा सर्व स्वयंपाक आपला तयार झालेला आहे.
मस्त असा मसाले भात, कटाची आमटी, पिवळा बटाटा, कोशिंबीर, काकडीची कोशिंबीर, पुदिन्याची चटणी, वरण, कुरडई, छान खमंग अशा पुरणपोळ्या, कुरकुरीत भजी, भात आणि मेथीची भाजी. तर आजचा आपला सर्व स्वयंपाक तयार झालेला आहे. तर देवीसाठी मस्त केळीच्या पानावर आपण हा नैवेद्य भरणार आहोत. पान स्वच्छ करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपण थाळी बनवणार आहोत. मस्त असा आपला स्वयंपाक तयार आहे. छान असा नैवेद्य थाळी आपली तयार आहे. आपण ज्यावेळेस पांढरा भात नैवेद्यावर ठेवतो त्यावेळेस 2 मोदी ठेवाव्यात. त्याच्यावर एक दही भाताची मोदी आणि एक वरणाची मोदी. दही भातावर नेहमी साखर टाकावी आणि वरण भातावर थोडंसं तूप. तर माझं ही नैवेद्य थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन.